आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुनीलजी, मुंबईच्या मोठ्या अशा धावत्या परिसरामध्ये मॅनहोल मध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बघा, अतिशय दुर्दैव आहे. दर पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. महापालिका कितीही बोलली की आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत, मॅनहोलसाठी नवीन सिस्टम आणलेली आहे, आम्ही कचरा उचलण्यासाठी नवीन सिस्टम आणलेली आहे, आम्ही या ठिकाणी नाले सफाईची वेगळी पद्धत आणलेली आहे. ह्या फक्त कागदावरच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ऍक्च्युली रिअल याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात की नाही, हा आता खऱ्या अर्थानं मुंबईकरांना पडलेला प्रश्न आहे. गेल्या 15 दिवसामध्ये अजूनही पाऊस खूप व्हायचा, हा तर जेमतेम पाऊस झालाय, लक्षात ठेवा. आज जेमतेम दिवसाला 200 ते 300 mm पाऊस पडतोय. एक काळ असा होता की तासाभरामध्ये 600 mm पाऊस पडलेला. हा म्हणजे प्रचंड निसर्गाने त्यावेळेस आपली ताकद दाखवली होती. आणि ही लोक मग उद्धव साहेबांना दोष द्यायचे. तुम्ही निसर्गाने जे काय एवढा 600 mm पाऊस एका तासात पाडलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळी यंत्रणा फेल झाली याचा कधीच विचार केला नाही. उठसूट मग उद्धव साहेबांकडे बोट, आदित्य साहेबांकडे बोट. मग आज कोण याच्यामध्ये दोषी आहे? आज सत्तेत कोण बसलेला आहे? याचा अर्थ सत्ता चालवण्यासाठी आपण अपयशी झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरती अपयश झाकण्यासाठी मग कुठेतरी चौकशी करू आणि कारवाई करू, याच्या व्यतिरिक्त आपण काही बोलू. महापौरांनी दौरे केले, जेव्हा नाले सफाईसाठी सुद्धा ते गेले होते, त्यांच्या समोर एक व्यक्ती पडतो, त्याची चौकशी लावणार. तेच म्हणे, त्यांच्या समोर एक त्या दिवशी लेबर पडला, त्यांचा स्टाफ पडला. तुम्ही काय केलं त्याच्या, म्हणजे हे काय, हा योगायोग नाही आहे, परंतु चूक होती. त्या चुकीमुळे त्या बिचाऱ्या माणसाला तो त्रास झालेला. आज यांच्या चुकीमुळे नाहक आज एक डॉक्टर आमचे 3 वर्षापूर्वी गेले, त्याच्यानंतर अजून 2-3 प्रकार झाले होते. आज पुन्हा हा प्रकार झालेला आहे. काल वृक्ष कोसळून बिचारा तो 11 वर्षाचा शाळेतला मुलगा गेलेला आहे. म्हणजे हे तुम्हाला, आणि या सगळ्या गोष्टीबद्दल सातत्याने आम्ही बोलत असून फक्त आम्हाला या ठिकाणी आश्वासनं दिली जातात, त्याच्यावर योग्य कारवाई होत नाही. मुंबईचे जुने वृक्ष हे आता धोकादायक झालेले आहे, त्याच्याबद्दल कुठेतरी विचार केला पाहिजे. याला जबाबदार कोण आहे? प्रशासन, निर्णय न घेणारं प्रशासन. अधिकाऱ्यांवरती नावं ढकलली जातात. मी काय म्हणतो, त्या खात्याचा मुख्य आहे त्याच्यापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे. छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतो? जी राजकीय प्रश्न आहे, सचिन अय्यर यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर सातत्यानं तुमचं नाव घेतलं जात आहे, काय विरोध सत्ताधाऱ्यांचं तुमच्याकडे लक्ष आहे का? आता मला ह्या गोष्टीची कल्पना नाही. माझंही नाव घेतलं जाते, मला संशयाच्या भोवऱ्यामध्ये गुंतलं जाते, हे मला माहिती आहे. तर याचं कारण एकच आहे की मतदारसंघामध्ये आज जी माझी ताकद आहे, मतदारसंघामध्ये आज माझ्याबद्दलचं एक वेगळ्या लोकांमध्ये विश्वास आहे. मग त्या कुठेतरी विश्वासाला तडा जावा, कुठेतरी आमच्या कामात त्या ठिकाणी काम करताना जो या वेगाने शिवसैनिक आम्ही काम करतो ते काम वेग कमी व्हावा आणि एकमेकांमध्ये संभ्रम निर्माण वातावरण व्हावं म्हणून सगळे हे आमचे जे विरोधक आहेत त्यांची ही सगळी कारस्थान आहेत. परंतु या सगळ्यातनं आम्ही गेलोय, आम्हाला याच्यातनं काही फरक पडत नाही. जनतेला माहिती आहे एकनिष्ठ कोण आणि स्वार्थासाठी बाहेर गेलेले कोण. एकनिष्ठ हा शब्द राजकारणामध्ये तितका राहिलाय का? कारण निष्ठावान म्हणतात तेच पक्षप्रवेश करतायत, बंडखोरी करतायत, मात्र आता अरे जे निष्ठावान म्हणतात ते आले कधी होते पक्षामध्ये? ते आधी कुठल्या पक्षामध्ये होते तेही तुम्ही बघा ना. शेवटचा प्रश्न, पण आता या सगळ्यामध्ये सुनील शिंदे जो सध्या पायंडा पाडला जातो, जसं तुम्ही म्हणतात की नाव समोर आहे, यशस्वी होऊन देणार का? मी 2 दिवसापूर्वी आपल्या समोर बोलताना सांगितलंय, 18 वर्ष शाखा प्रमुख होतो मी, शाखेत साफसफाई करायचो. आम्ही संघटनेचं प्रेम ते आहे की माझी शाखा स्वच्छ असली पाहिजे, इथपासून काळजी घेणारे आम्ही शिवसैनिक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सहजासहजी विरघळणारे लोक आम्ही नाही. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसे, पाटील, मुंबई.